नमस्कार. इंग्रजी शिकताना एक गोष्ट आहे जी मराठी लोकांना खूप गोंधळात टाकते आणि ती म्हणजे जेंडर किंवा लिंग. साहजिकच आहे, कारण आपल्या मराठीतले नियम आणि इंग्रजीतले नियम यात खूप फरक आहे. पण काळजीचं काही कारण नाही. आज आपण हेच सगळं अगदी सोपं करून समजून घेणार आहोत, जेणेकरून हा गोंधळ पुन्हा कधीच होणार नाही. चला सुरुवातच करूया सगळ्यात मोठ्या फरकापासून. इथे बघा, आपण मराठीत म्हणतो तो टेबल, म्हणजे आपण टेबलला पुल्लिंगी मानतो. पण इंग्रजीत टेबल म्हणजे एट, म्हणजेच ते नपुसकलिंगी आहे. आणि हाच तर तो मुख्य गोंधळ आहे, नाही का? पण आज आपण तोच सोडवणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत एक नजर टाकूया. आपण आधी एका सगळ्यात महत्त्वाच्या नियमापासून सुरुवात करू, मग लिंगाचे चारही प्रकार पाहूया, त्यानंतर काही इंटरेस्टिंग अपवाद आहेत ते बघू आणि शेवटी लिंग कसं बदलायचं याचे नियम शिकून घेऊ आणि मग सगळं एकदा आठवून पाहू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाच्या नियमापासून. हा एक नियम जरी नीट समजला ना, तर इंग्रजी जेंडरमधली अर्धी डोकेदुखी इथेच संपू. आणि तो नियम आहे तरी काय? अगदी सोपा आहे. इंग्रजीमध्ये कुठलीही निर्जीव वस्तू घ्या, खुर्ची, पेन, टेबल, घर, काहीही, ती नेहमी नपुसक लिंगी म्हणजेच न्यूटर जेंडरमध्येच असते. आपल्या मराठीसारखं ती खुर्ची किंवा तो दगड असं काही नसतं. सगळं काही इट आहे की नाही सोपं? बरं, तो सगळ्यात मोठा गोंधळ तर आता दूर झाला. आता आपण आरामात इंग्रजी व्याकरणातले लिंगाचे चार मुख्य प्रकार कोणकोणते आहेत ते पद्धतशीरपणे बघूया. पहिला प्रकार आहे मॅस्क्युलाइन जेंडर, म्हणजेच आपलं पुल्लिंगी. हे तर नावावरूनच कळते आणि सगळ्यात सोपं आहे. जी नामं पुरुष जातीचा बोध करून देतात ती सगळी यात येतात. उदाहरणार्थ, बॉय म्हणजे मुलगा, फादर म्हणजे वडील, किंग म्हणजे राजा, किंवा प्राण्यांमध्ये बोलायचं झालं तर लायन म्हणजे सिंह. हे सगळे मॅस्क्युलिन जेंडरमध्ये येतात. आता मॅस्क्युलिनच्या अगदी विरुद्ध दुसरा प्रकार फेमिनिन जेंडर, म्हणजे स्त्रीलिंगी. नावाप्रमाणेच यातून स्त्री जातीचा बोध होतो. जसं की गर्ल म्हणजे मुलगी, मदर म्हणजे आई, क्वीन म्हणजे राणी आणि लायनचं स्त्रीलिंगी रूप लायनस म्हणजेच सिंहणी. अगदी सोपं. आणि आता तिसरा प्रकार, जो आपला सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे, तो म्हणजे न्यूटर जेंडर. आठवतंय ना, इंग्रजीतल्या सगळ्या निर्जीव वस्तू ह्याच प्रकारात येतात. ही उदाहरणं बघा, म्हणजे आपला नियम अजून पक्का होईल. पेन, टेबल, कार, हाऊस या सगळ्या काय आहेत? निर्जीव वस्तू. म्हणून त्या न्यूटर आहेत. सिंपल. आणि आता चौथा आणि खरं सांगायचं तर आजकाल खूप महत्त्वाचा असलेला प्रकार कॉमन जेंडर. याला आपण सामान्य लिंग म्हणू शकतो. ही अशी नामं आहेत जी पुरुष आणि स्त्री दोघांसाठीही वापरली जाऊ शकतात. हे बघा, जेव्हा आपण म्हणतो डॉक्टर, टीचर, स्टुडंट किंवा फ्रेंड, तेव्हा ते स्त्री आहेत की पुरुष हे आपल्याला लगेच कळत नाही, बरोबर? ते कोणीही असू शकतं. म्हणूनच त्यांना कॉमन जेंडर म्हणतात. यादीत पेरेंट, आर्टिस्ट किंवा नेबरसारखे शब्दही येतात. खूप उपयोगी आहे हा प्रकार. आतापर्यंत आपण सगळे सरळसोट नियम बघितले. पण भाषा म्हणजे काय फक्त नियम नसतात, नाही का? कधीकधी लेखक किंवा कवी लोक निर्जीव वस्तूंना सुद्धा सजीव समजून त्यांना लिंग देतात. भारी आहे ना? यालाच इंग्रजीत पर्सॉनिफिकेशन किंवा मराठीत सजीवारोपण म्हणतात. तर या काव्यात्मक स्वातंत्र्यात पण एक गंमत आहे. ज्या वस्तूंमधून शक्ती, ताकद किंवा कधीकधी थोडीशी हिंसा किंवा आक्रमकता जाणवते त्यांना पुल्लिंगी रूप दिलं जातं. जसं की तळपणारा सूर्य, द सन, किंवा दाहक उन्हाळा, समर. अगदी कोणासाठीही न थांबणारा काळ, टाईम, आणि मृत्यू, डेथ. या सगळ्यांना इंग्रजी साहित्यात अनेकदा ही असं संबोधलं जातं, त्यांच्या शक्तीमुळे. आणि याच्या अगदी उलट ज्या वस्तूंमधून सौंदर्य, शांतता, कोमलता किंवा माया जाणवते त्यांना स्त्रीलिंगी रूप दिलं जातं. उदाहरणार्थ, शीतल चंद्र, द मून, आपली पृथ्वी माता, दी अर्थ, निसर्ग, नेचर, आणि शांती, पीस. आणि हो, एक खूप खास उदाहरण आहे, ते म्हणजे जहाज, अ शिप. समुद्रात एखाद्या आईप्रमाणे प्रवाशांना सांभाळते म्हणून जहाजाला नेहमी शी असंच म्हणतात. चला, आता थोडं प्रॅक्टिकल होऊया. पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी नामात रूपांतर कसं करायचं याचे काही सोपे नियम आहेत. परीक्षेसाठी हे खूप महत्त्वाचं ठरू शकतं. सगळ्यात कॉमन आणि सोपा नियम म्हणजे पुल्लिंगी नामाच्या शेवटी ESS हा प्रत्यय लावायचा. जसं की ऑथरचं होतं ऑथरस, लायनचं होतं लायनेस किंवा होस्टचं होतं होस्टेस. कधीकधी मात्र एस लावण्याआधी मूळ शब्दातला शेवटचा स्वर म्हणजे वॉवल काढावा लागतो. उदाहरणार्थ, ॲक्टर शब्दाकडे बघा, त्यातला ओ काढून ॲक्ट्रेस असं रूप तयार होतं.
तसंच टायगरचं टायग्रेस होतं. आता जर एखादं नाम संयुक्त असेल म्हणजे 2 शब्दांनी मिळून बनलेलं असेल तर काय करायचं? सोपं आहे. त्यातला जो लिंग दाखवणारा शब्द आहे ना, फक्त तोच बदलायचा. मॅन सर्वंटचं झालं मेड सर्वंट, पीकॉकचं झालं पीहेन आणि फादर इन लॉचं झालं मदर इन लॉ. आणि शेवटचा प्रकार, यात कुठलाच नियम नाहीये. इथे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी रूपं हे पूर्णपणे वेगवेगळे शब्द असतात. जसं की बॉयचं गर्ल, किंगचं क्वीन किंवा बुलचं काव. आता हे शब्द आपल्याला सरावानेच लक्षात ठेवावे लागतात, त्याला काही पर्याय नाही. तर आजच्या या माहितीच्या प्रवासाच्या आपण आता शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. चला, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते एकदा पटकन बघूया. चला तर मग 3 सगळ्यात महत्त्वाचे नियम आपल्या डोक्यात पक्के बसवूया. नियम 1. इंग्रजीत सगळ्या निर्जीव वस्तू न्यूटर असतात, त्यांना लिंग नसतं. नियम 2. लिंगाचे एकूण 4 मुख्य प्रकार आहेत: मॅस्क्युलाइन, फेमिनाइन, न्यूटर आणि कॉमन. आणि नियम 3. साहित्यामध्ये शक्ती दाखवण्यासाठी वस्तूंना पुल्लिंगी म्हणजे ही आणि सौंदर्य किंवा माया दाखवण्यासाठी स्त्रीलिंगी म्हणजे शी मानलं जातं आणि यालाच पर्सॉनिफिकेशन म्हणतात. तर आता हे सगळे नियम समजल्यावर एक गंमत होणार आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादी इंग्रजी गोष्ट वाचू किंवा एखादी कविता ऐकू तेव्हा आपलं लक्ष आपोआपच तिकडे जाईल की अरे इथे निर्जीव वस्तूला ही किंवा शी का म्हटलंय. म्हणजे बघा, व्याकरणाचे नियम शिकल्यामुळे भाषेचं सौंदर्य बघायची एक नवीनच दृष्टी आपल्याला मिळाली आहे, नाही का?